आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली सहकारी संकल्पना जगमान्य झाली आहे. सहकारामधनं गोरगरिबांची खरी प्रगती झाली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील दूध संघ आणि इतर सहकारी संस्था या राज्यामधील आणि देशामधील सहकार्यासाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या आहेत. संगमनेरचा सहकार पॅटर्न हा सर्वत्र अनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार सहकारी संस्थेचे विभागीय उपनिबंधक चंद्रशेखर बारी यांनी काढले आहेत. संगमनेर तालुका दूध संघामुळे शेतकऱ्यांना वर्षाला सुमारे 550 कोटी रुपये मिळतात, असे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी म्हटलंय. विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर आणि संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमानं आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 निमित्तानं सहकार दिंडी आणि सहकार परिसंवादामध्ये ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन रणजितसिंह देशमुख हे होते, तर व्यासपीठावरती माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, पांडुरंग पाटील गुले, शंकरराव खिमनर, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे तसेच आर.बी. रहाणे, विलास वरपे, संतोष मांडेकर, विलास कवडे, गोरख नवले तसेच मारुती कवडे, विक्रम राजे थोरात, बापूसाहेब गिरी, प्राध्यापक बाबा खरात, शेखर जाधव, माजी दूध विकास अधिकारी भांगरे तसेच कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारी, फायनान्स मॅनेजर G.S. शिंदे, शिवाजी खुळे आदींसह विविध पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक डॉक्टर सुजित खिलारे यांनी केलंय. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ आणि सुरेश जोंधळे यांनी केलंय, तर विलास कवडे यांनी आभार मानले. यावेळी दूध उत्पादक, शेतकरी, अधिकारी, कर्मचारी इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 या निमित्ताने विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध नाशिक विभाग, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर आणि संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण सहकार दिंडी व सहकार परिसंवाद या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं उद्घाटन ज्यांच्या शुभ हस्ते झालं ते विभागीय उपायुक्त उपनिबंधक सहकारी संस्था दुग्ध मान्य श्री चंद्रशेखर बारी साहेब. आजच्या कार्यक्रमाला सहकारातून कसा ग्रामीण भागाचा अर्थकारण बदललेला आहे, सहकारातून कसा समाजामध्ये परिवर्तन आलेलं आहे, या सर्व गोष्टी सहकाराचं महत्व हे पुन्हा उजागर लोकांसमोर व्हावं या उद्देशाने हे सहकार वर्ष त्या ठिकाणी जाहीर केलेले आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून जसं संपूर्ण जगात हे सहकाराचे कार्यक्रम चालू आहेत, आपल्या भारत देशात सर्व राज्यांमध्ये कार्यक्रम चालू आहेत, तसाच आपण आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये आणि दूध संघाच्या माध्यमातून हा असा आपण कार्यक्रम खरं तर या ठिकाणी घेत आहोत. पण आजच्या कार्यक्रमाचं मला वाटतं आगळं वैशिष्ट्य, एक वेगळं महत्व आहे. कारण की बारीसाहेब हा कार्यक्रम आज जो होतोय, हा कार्यक्रम होतोय हा संगमनेर तालुक्यामध्ये होतोय, हा या परिसरामध्ये होतोय आणि हा आमच्या सहकाराच्या पंढरीत होतोय असं म्हणलं तरी वावगं ठरणार. संगमनेर तालुका हा सहकाराची पंढरी मानला जातो. इथं ज्या संस्था आहेत संगमनेर तालुक्यात, जर कुठं जर आपल्याला सहकार चांगल्या पद्धतीने चाललेला बघायचा असेल, सहकारी संस्था चांगल्या चाललेल्या बघायच्या असतील, सुशिस्तीत बघायच्या असतील, प्रगती करताना बघायच्या असतील, समृद्धीच्या दिशेने चाललेल्या बघायच्या असतील, तर संगमनेर तालुक्यामध्ये हे आपल्याला बघायला मिळेल. सहकाराचं एक रोल मॉडेल आहे संगमनेर म्हणजे.
आणि हे काय आम्ही आमचंच कौतुक करत नाही साहेब. राज्यात कुठं जरी गेला तुम्ही विचारलं संगमनेर तालुक्याचं नाव तिथं अग्रस्थानी घेतलं जाईल, आमच्या सर्व संस्थांचं नाव घेतलं जाईल. देशात जरी कुठं गेला त्यांना विचारलं तरी पण संगमनेरचं नाव तिथं आवर्जून त्या ठिकाणी घेतलंच आहे. करतोय भाव देण्यात आपण सगळ्यात पुढे त्या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने वाटचाल आपली चाललेली आहे. दूध संघाच्या बाबतीत वेगळं सांगायची मला या ठिकाणी गरज नाही. दूध संघाची स्थापना झाली तेव्हा 1500 लिटर पासून आपल्या दूध संघाची स्थापना झाली होती. आणि आज आपण या सीझनला साहेब आम्ही 4 लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा त्या ठिकाणी आहे. आपण बघू शकतो. आणि हे करत असताना जवळजवळ 550 कोटी रुपयाचा टर्नओव्हर उलाढाल दूध संघाची त्या ठिकाणी आहे. गाव पातळीला आमचे 17-18 हजार दूध सभासद त्या ठिकाणी आमच्या डेअऱ्यांचे आहेत. 200 डेअऱ्या गाव पातळीच्या DCS आपण डेअरी कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणतो, 200 डेअऱ्या आमच्या आहेत. त्यांच्या माध्यमातून हे दूध या ठिकाणी येतं, संकलित होतं, तेव्हा प्रक्रिया केली जाते, वितरण त्या ठिकाणी होतं. आणि यातून दररोज दूध संघाच्या माध्यमातून आमच्या उत्पादकांना दररोज 1.25 ते 1.5 कोटी रुपये मिळतात. महिन्याला जर आपण हिशोब केला तर 40 ते 50 कोटी रुपये महिन्याला दूध उत्पादकांना आपल्याकडनं जातात. आणि वर्षाचा 500 कोटी रुपये दूध धंद्यातून संगमनेर तालुक्याच्या अर्थकारणामध्ये जातात, दूध उत्पादकांच्या खिशामध्ये जातात. हे एवढं मोठं अर्थकारण या सगळं संघावरती अवलंबून आहे, दूध धंद्यावरती अवलंबून आहे. आणि अतिशय नीटनेटकेपणाने आपल्याला हे सर्व वाटचाल करावी लागते. अनेक लोकांचे प्रपंच अवलंबून आहेत. आमचे कर्मचारी या ठिकाणी बसलेले 1100 कर्मचारी आपल्या त्या ठिकाणी काम करतात. हे डायरेक्ट कर्मचारी आहे, इनडायरेक्ट आणखी अनेक लोक त्याला जोडलेले आहेत. म्हणजे एक फार मोठी सगळी रचना आहे. आणि खरं तर आज विशेष म्हणजे बारी साहेब हे थोडे मोठे अधिकारी असताना मात्र आपल्या संघाला भेट द्यायला आले आणि आपल्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले. त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि ही सहकार्याची वाटचाल याच्या पुढच्या काळात आपल्याला अशीच चालू ठेवायची आहे. आपण जर एकत्र संघटित राहिलो, आपण सगळे जर एकत्र राहिलो तर हे पुढे सगळं व्यवस्थित चालणार आहे. आता सध्या परिस्थिती राजकीय बघितली आपण जरा बदलत चाललेली आहे. काही लोक ज्यांनी आयुष्यात काहीच केलेलं नाही ते येऊन सांगतात, आपल्याला विचारतात तुम्ही काय केलं म्हणून. ही परिस्थिती आहे. हे सगळं जे उभं आहे, हे सगळं जे चित्र आहे आपणच केलेलं आहे. आणि हे आपल्याला टिकवायचंय, ही जबाबदारी आपल्याला आहे, पुढे नेण्याची जबाबदारी आपल्याला आहे, आपल्या सर्वांवर आहे. ही आपण सहकार्याची समृद्धीची वाटचाल पुढच्या काळात अशीच चालू ठेवू याची ग्वाही मी आपल्या सर्वांना देतो, बारी साहेबांना या ठिकाणी देतो. आणि माझे 2 शब्द पण थांबतो. धन्यवाद. आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने सहकाराची पंढरी असं ज्याचा उल्लेख होऊ शकतो असे संगमनेर तालुक्यातील विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून ते सहकार दिंडी व सहकार परिसंवाद संपन्न होत आहे. त्यानिमित्ताने इथे विभागीय उपनिबंधक मान्य श्री चंद्रशेखरजी बारी साहेब उपस्थित आहेत. तसेच संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, पांडुरंग पाटील घुले, सुधाकरराव जोशी आणि सर्व संपतराव डोंगरे, शंकर पाटील खेमनर हे इथल्या विविध संस्थांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. आदरणीय सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून इथल्या सहकाराची सुरुवात झाली आणि माननीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या कुशल नेतृत्वाने ते आज संपूर्ण देशामध्ये एक अग्रगण्य सहकारी संस्था म्हणून त्यांचा लौकिक झालेला आहे. सहकार हे खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या उन्नतीसाठी अत्यंत प्रभावी माध्यम आहे. आणि त्या सहकाराच्या माध्यमातून एक भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जी सामान्य माणसांची पिळवणूक होते त्याला एक उत्तर म्हणून खऱ्या अर्थाने सहकार आहे. खरं तर आता सध्या खुली अर्थव्यवस्था आहे, पण मला असं वाटतं की या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये सहकाराचं महत्त्व हे अधिक वाढलेलं आहे. आणि म्हणून या सहकाराच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी न्याय देऊ शकतो. या संगमनेर तालुक्यामधल्या प्रत्येक सहकारी संस्था, इथला सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना असेल, सहकारी दूध संघ असेल, शेतकी संघ असेल किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती, अमृतवाहिनी, सहकार मंत्री भाऊसाहेब थोरात बँक, या सर्व संस्था आज जर पाहिल्या तर अत्यंत राज्यामध्ये आणि अग्रगण्य अशा या संस्था आहेत. त्यामध्ये खऱ्या अर्थाने सहकाराचे जे मूलभूत तत्व आहे की आर्थिक शिस्त, त्या ठिकाणी पारदर्शकता आणि एक स्वच्छ नेतृत्व
या ज्या काही सहकार्याच्या मूलभूत गरजा आहेत किंवा मूलभूत गोष्टी आहेत त्या या ठिकाणी तंतोतंत पाळल्या जातात. आणि या आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने आपण हे सहकार क्षेत्र अधिक स्वच्छ, अधिक व्यापक करण्याची या निमित्ताने प्रतिज्ञा करूया. धन्यवाद. म्हटलं तर सहकार काय असतो आणि सहकार कसा चालतो यासाठी खरं तर या दिंडीचं आयोजन केलं आहे. आणि आंतरराष्ट्रीय वर्ष हे म्हणजे पूर्ण जगामध्ये सहकार्याचं हे वर्ष साजरा केलं जात आहे. 19 जून 2024 रोजी संयुक्त राष्ट्रामध्ये महासभेमध्ये डिक्लेअर केलंय की 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष म्हणून साजरं करायचं आहे. आणि का साजरं करायचं याच्या पाठीमागचं जर कारण जर बघितलं तर एक जनजागृती वाढली पाहिजे, सहकारातून विकास झाला पाहिजे आणि गोरगरीब जनतेसाठी आणि तरुणांसाठी सहकार काय असतो याचं मार्गदर्शन तरुण पिढीला, नवीन पिढीला व्हायला पाहिजे. त्यासाठी सहकाराची जागृती त्या निमित्ताने सहकार वर्ष साजरं झालंय. खरं तर महाराष्ट्राचा जर इतिहास आपण बघितला तर सहकारातून महाराष्ट्रामध्ये फार मोठी क्रांती घडलेली आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील, वसंतदादा असतील, त्यानंतर आपले पवार साहेब असतील, स्वर्गीय दादा असतील, अण्णासाहेब शिंदे असतील, या दूरदृष्टी नेतृत्वाने जेव्हा सहकाराची जडणघडण घडली आणि त्या काळात जर आपण बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार फार मोठ्या प्रमाणात होता. आपण जर विदर्भ आणि मराठवाड्यात जर बघितलं तर सहकार नसल्यामुळे तिथली परिस्थिती काय झाली हे आपल्याला काही सांगायची वेळ सांगायची आवश्यकता मला या ठिकाणी वाटत नाही. परंतु दूरदृष्टी, पारदर्शकपणा आणि स्वच्छ कारभार जर व्यवस्थित असेल तर सहकार कशा पद्धतीने चालतो याचं जर उत्तम उदाहरण जर आपण बघितलं तर आपल्या संगमनेर तालुक्यात सहकार म्हणून बघितलं जातं. आणि यानंतर आपले नेते माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांचं देखील जितकं बारकाईनं लक्ष असते सहकारामध्ये तर हा आदर्शवत सहकार आपण एक महाराष्ट्राला एक आदर्शवत सहकार निर्माण केलेला आहे. तर आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून झाला, सगळ्यांच्या मदतीने झाला. आपले चेअरमन साहेब असतील, आपले सर्व सन्मान्य संचालक मंडळ असतील, आपले कर्मचारी असतील, दूध उत्पादक शेतकरी असतील, यांनी जो सहकारावर निष्ठा ठेवली, सहकारावर जो विश्वास दाखवला म्हणून आज या सहकारी संस्था त्यांचा डोळा अगदी जोमाने उभा आहे. मग हे सांभाळण्याचं काम आपल्या हातात दिलेलं आहे. आणि हे सांभाळत असताना जो कायदा झाला 1960चा कायदा झाला आणि हा कायदा हा सहकाराचा मूळ पाया झाला. आणि या कायद्यातून सहकार कसा चालला पाहिजे याची पायाभरणी झाली आणि त्या कायद्याने बंधन घालून दिले आणि त्या बंधनात एक फ्रेमवर्क दिलं आणि त्या फ्रेमवर्क मध्ये काम करण्याची जी पद्धत लागू केली ती पद्धत आजही महाराष्ट्रामध्ये बहुतांशी सहकारी संस्थांमध्ये चालू आहे. आणि ज्यांनी कायद्याचं पालन केलंय त्या सहकारी संस्थांना कुठल्या प्रकारची अडचण येत नाही. तर अशा पद्धतीने आपला सहकार आहे. मी या ठिकाणी पुण्याच्या एकदा आपले विभागीय उपनिबंधक भाई साहेबांचं आपल्या सर्व सन्माननीय संचालक मंडळाच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने पुनश्च एकदा स्वागत करतो आणि थांबतो. सामान्य शेतकऱ्याला त्याच्या संसारामध्ये अगदी संपन्नपणाचे दिवस आणण्याचं काम केलं अशा दादांना तुम्ही आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी वंदन केलंय. शेखला वंदन करू. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी राज्यामध्ये जो सरकार उभा केला त्या सरकारला बळ देण्याचं काम वसंतदादांनी केलं, पवारसाहेबांनी केलं आणि त्याचं सर्व अनुकरण दादांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. हे करत करत सहकार सोडून सहकारी साखर कारखाना, सहकारी दूध संघ असेल, संघ असेल, कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, ह्या सर्व संस्थांना आपल्या आयुष्यामध्ये ह्या धोरणाने बळ दिलं. ते बळ देत असताना ह्या संस्था सामान्याच्या उपयोगासाठी कशा उपयोगी येतील याचं एक वेगळं उद्दिष्ट ह्या मनुष्याने आपल्या आयुष्यामध्ये जोपासलं. आपण आजूबाजूला सहकार बघतोय, तो सहकार आणि संगमनेरचं सहकार याच्यामध्ये आपण ज्या संस्थेमध्ये काम करतो, ज्या विभागात काम करतो त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने जर पाहिलं तर सर्वस्वी बदल हा आपल्या संस्थांमध्ये तुम्हाला वाटेल. त्याचं एकमेव कारण कैलासवासी दादा आणि दादांच्या नंतर तुमचे नेते कारखान्याचे विद्यमान चेअरमन
सन्माननीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी खऱ्या अर्थानं सहकार आणि सरकार या दुहेरी अंगाने ह्या तालुक्यामध्ये काम करून एक वेगळा इतिहास रचण्याचं काम ह्या माणसानं आपल्या आयुष्यात केलं. आजही साहेब जरी कुठे बाहेर असले ते म्हटलं जातं झाडं हिंदे काशी चित्रचे पेलापाशी अशा पद्धतीचं एक वेगळं जीवन हा माणूस या संस्थांसाठी देतोय. तुम्ही सर्वजण मी असेल तुम्ही असेल खऱ्या अर्थानं ह्या आपल्या नेतृत्वाला तुम्ही आम्ही सर्वांनी जपलं पाहिजे. घडतं जीवनामध्ये घडतं. कैलासवासी विलासराव देशमुख यांच्या आयुष्यामध्ये त्यांना एका प्रसंगाला सामोरं जावं. पुरुष एकदा त्यावेळेस त्या मनुष्यानं भरारी घेतली. त्यानंतर साहेब ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्याच पद्धतीचं बळ तुम्हाला आम्हाला साहेबांना द्यायचंय हे मी सहकारातील या आपल्या सगळ्याच्या रूपानं तुम्हाला आवाहन करतो. आणि सगळ्यांना जो उपक्रम राबवलाय कारण सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं शुभेच्छा देतो. आमदार साहेबांच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि थांबतो. अतिशय चांगला सहकार चालू आहे. कारखाना असेल, दूध संघ असेल, बँक असेल, शेतकी संघ असेल, मार्केट कमिटी असेल, बाकी इतर सगळ्या संस्था असतील तर खूप चांगलं काम या ठिकाणी चालू आहे. आज मी बँकेच्या वतीने थोडस 2 शब्द बोलतो या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना. दूध संघाचा सर्व मासिक पगार जो आहे तो आमच्या बँकेमध्ये जमा होतो आणि दूध संघाच्या सर्व कर्मचाऱ्यांना सगळ्या फॅसिलिटी कशा आपण देऊ शकू या दृष्टीने गेले वर्षभर आम्ही प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये आम्ही थोडंफार यशस्वी झालो. अजूनही पुढचा टप्पा आहे. लवकरच आपण एक एटीएम खास इथल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी चालू करतोय एसएमपीटीच्या गेटवर. शेवटची परवानगी एलपीसीआयची ती आहे त्या 18 दिवसात येईल आणि ते एटीएम देखील चालू होईल. दुग्ध विकास योजना जी आहे रणजितसिंह देशमुखांच्या कल्पनेतून आम्ही काढली आणि दूध उत्पादकांना अतिशय कमी व्याजदरात विनातारण असं कर्ज आम्ही एक स्कीम डिझाईन केली. आम्ही सर्व डेऱ्यांवर जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी सभासदांना एकत्र करून सर्वांना स्कीम समजून सांगितली आणि जास्तीत जास्त लोकांनी या स्कीम मधून फायदा घेतला. यातून कोणी गायी घेतल्या, कोणी मिल्किंग मशीन घेतलं, कोणी चारा घेतला, कोणी गोठा बांधला आणि व्यवसायाची प्रगती झाली. आज कारखान्याचं HND जे आहे हार्वेस्टिंग अँड ट्रान्सपोर्टेशन याचा सर्व फायनान्स आम्ही बँकेमार्फत करतो. गेल्या आठवड्यात तुम्ही पाहिलं असेल तर बँकेमध्ये गाडी लावायला जागा नव्हती, इतकी गर्दी होती. हे सर्व पूर्ण राज्यामधून जे आपले मुकादम आहेत आणि त्यांचे जे हाताखाली काम करणारे सर्वच जण बँकेमध्ये आले होते त्यांचे कारखान्याचे ऍडव्हान्स घेण्यासाठी. तर हे सगळं जे आहे आपल्याकडं कोऑपरेशन अमंग्स कोऑपरेटिव्ह ही संकल्पना ऑलरेडी चालू झालेली आहे आणि या वर्षामध्ये आपण एक सगळ्यांनी एक ठरवूया की सहकारी संस्था जी आहे की कुठल्याही प्रायव्हेट संस्थेपेक्षा कुठल्याही आंतरराष्ट्रीय संस्थेपेक्षा कुठंच कमी राहणार नाही. या दृष्टीने आपण सर्व अपग्रेडेशन आपल्या स्वतःमध्ये बदल करू. वेगवेगळे ट्रेनिंग आपण आयोजित केले पाहिजे. आपलं टेक्निकल अपग्रेडेशन प्रत्येक संस्थेने केलं पाहिजे आणि आपण त्या स्तरावर या संस्था नेण्याचा निश्चितच या दृष्टीने प्रयत्न करू. आजच्या या आपण जी सहकार दिंडी आयोजित केली अतिशय चांगला कार्यक्रम झालेला आहे. या निमित्त मी खरोखर देशमुख साहेबांचं अभिनंदन करतो. अतिशय कमी वेळात म्हणजे कालच त्यांचा मला फोन आला असं आयोजित करतोय आणि आपल्याला ते सक्सेस करायचं आणि खूप अगदी 1-2 दिवसाच्या याच्यामध्ये हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला. आपल्याला यातून काय साधायचं तर सहकाराचा विचार हा प्रत्येक कुटुंबापर्यंत प्रत्येक घरापर्यंत गेला पाहिजे. छोटा बचत गट चालतो हा सुद्धा सहकारच आहे. या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून सहकार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांनी करावं यासाठी मी शुभेच्छा देतो. धन्यवाद.
शावीर शेख, C24 तास, संगमनेर. मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या, मणक्याच्या, सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार. आजार पॅरालिसिस, मायग्रेन, पार्किन्सन्स, एव्हियन, अव्हस्क्युलर नेक्रोसिस, तसेच मानदुखी, कंबरदुखी, गुडघ्यांची झीज, मणका सरकणं, खांदे अडकणं, आमवात, स्पोर्ट्स इंजुरीज, सायटिका, तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं. विशेष उपचार पद्धती, पंचकर्म, नाडी परीक्षा, कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, ॲक्युप्रेशर, मर्मचिकित्सा, अग्निकर्म, विघ्नकर्म, तसेच ॲक्युपंक्चर, आधुनिक चिकित्सा. नमस्कार, मी डॉक्टर अमित ढोले, MD आयुर्वेदा. माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट, एक्सरे युनिट, फिजिओथेरपी युनिट, जनरल वॉर्ड, स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत. तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या. तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे. आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले, मोबाईल नंबर 966586 8009 आणि 8007360001. डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास, राजापूर रोड, ढोलेवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. संपर्क 82 61 96 76 24.